रात्री 8ला माझे सर्व मित्र मला स्टेशनवर पोहोचवायला आले. कुणी भेटायला आलं म्हणजे काय बोलायचं आणि भेटायचं कसं हा एक मोठा प्रश्नच असतो नाही का. त्यात पुन्हा मी थोडा अस्वस्थच होतो. माझ्या घरचीच चित्रे माझ्या डोळ्यांसमोर दिसत होती. आगगाडी आली. मी माझे सामान डब्यात रचण्यात वेळ घालविला. चहा मागवून सर्वांना निरोप दिला. गाडी आता सुटणारच. माझ्या एका मित्राचे आकाशात वर आलेल्या चंद्राकडे लक्ष गेले. माझ्याकडे पाहून तो म्हणाला, चंद्राकडे पाहू नकोस रे, नाहीतर आमच्या वहिनींना उचकी लागेल. परंतु हा त्याचा विनोदही मला मोठासा हद्द वाटला नाही. मी दार लोटून घेतले. मनस्थिती जशी असते तसलीच चित्रे आपल्या मनात भरतात म्हणे. दाराजवळ खाली बसलेला एक मनुष्य माझ्याकडे पाहू लागला. माझेही लक्ष त्याने वेधून घेतले. त्याच्यात पाहण्यासारखे पुष्कळस होतं. तो खाली बसल्यामुळे त्याच्याजवळ तिकीट नसावे असे अनुमान निघू शकत होते. त्याचा वर्ण आणि त्याचे डोळे दोन्ही श्यामल पण सतेज. त्याच्या अंगातला एकुलता एक सदरा गंगेच्या पाण्यात धुतला होता. धोतर पण पांढरे होते. गावाला जाण्याची त्याची ती तयारी. जवळ सामान काहीच नाही, दुसरे धोतर सुद्धा नाही. त्याला वाटले मी बडा माणूस, माझ्याकडे फारसे पाहू नये. तो खाली पाहू लागला. चंद्राची किरणे दिव्याच्या प्रकाशातही त्याच्यापर्यंत आलेली दिसत होती. थंडीपासून बचाव करण्यास त्याने अंगाचे गाठोडे केले आणि गुडघ्यात मान खुपसून बसला. आपल्या हिंदुस्थानी भाषेत तो कसलेसे गाणे गुणगुणत होता. हे चंद्रा, तू आकाशात फार वेळ राहू नकोस. तू लवकर मावळून जा, कारण तुझा मला काहीच उपयोग नाही. माझी बायको तू असताना झोपडीत असते. तू गेलास म्हणजे आमचा दोस्त जो सूर्य तो आकाशात येईल. मग माझी घरवाली झोपडीच्या बाहेर येऊन कामधंदा करील. मी माझ्या मित्राकरवी तिला माझ्या खुशालीचा निरोप पाठवीन. त्याचे ते गाणे मोठे विचित्र होते. चंद्रापेक्षा सूर्यावर त्याचा जास्त जीव होता. चंद्रावर प्रेम करण्याची त्याची ऐपत नसेल. तो पुन्हा गुणगुणू लागला. चंद्रा, तू जा, तू जा. तू माझा कुणी नाहीस. तू मला समाधान देऊ शकत नाहीस. तू जा, तू जा आणि माझ्या सोबत्याला लवकर पाठव. माझी बायको माझ्यासाठी पाखरासारखी फडफडत असेल. त्याने मान उंच केली तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले दिसले. खरेच तो त्या गाण्याने आपल्या दुःखी मनाला समाधान देत असेल का? बायकापोरे सोडून त्याला किती दिवस झाले असतील. त्याने पुढची कडवी म्हटली, तुझी कल्पना असेल चंद्रा की तुझ्या सौंदर्याला भाळून मी तुझ्याकडे पाहीन, पण मी भुलणार नाही तुझे आणि त्या रात्रीचे सख्य आहे की जी रात्री आम्ही उपाशी निद्रो असताना आम्हाला जागवते आणि रडायला लावते, जी अवदसा आम्हा गरिबांना सुख देत नाही. तू देखील आमचा वैरीच आहेस. तू जा, तू जा. आता माझ्याने राहावे ना. त्याला विचारावे तो कुठून आला आणि कुठं चालला ते. भाऊ, तू कुठून आलास? तो दचकला. त्याला वाटले आपण या डब्यात उगीच बसलो. त्याचे मन त्याला खाऊ लागले. तो निश्चयाने म्हणाला, माझ्याजवळ तिकीट नाही. मी जयपूरहून आलो आहे. परंतु हे सांगण्याची गरज काय होती? यापूर्वी त्याने कधीच पाप केले नव्हते का? नसू दे तुझ्याजवळ तिकीट. तू इकडे ये व इथं वर बैस, नाहीतर एखादा पोलीसवाला येऊन तुला उगाचच मारेल. तो वर बसायला काही मागेना. मी त्याचा हात धरून त्याला जवळ बसवून घेतले, तरी देखील माझ्याविषयी तो शंकितच होता. विश्वास वाटेना त्याला माझा. तू आता जे गाणं म्हणत होतास ना ते पुन्हा म्हण बघू. कुठलं गाणं? कसलं गाणं? मन रमित होतो. झालं. मला अजून 2 दिवस काढायचे आहेत. कुठं जातोस तू? मुंबईला. कोण रे आहे तुझं मुंबईला? कुणी नाही. कोण असायचं आहे? तो एवढेच बोलला, पण त्याला 10 डोळे असते तर त्या 10ही डोळ्यांतून त्यावेळी त्याचे कारुण्य पाझरले असते. मग मुंबईला कशाला चाललास? काही कामधंदा शोधायला. तुझी बायका पोरं कुठं आहेत? त्यांना कशाला बरोबर नेऊ? पोटाची सोय कुठं आहे ती तिथं निभत नव्हतं म्हणून तर चाललो. पैसे वगैरे किती बरोबर घेतलेस? 4 पैसे होते काल पावतो. भूक लागली, खर्च करून टाकले. आणि आज काय खाल्लंस? काही नाही. आपण कमाई करत नाही, खायचं काय? म्हणजे हा 2 दिवसांचा उपाशी होता. हा उद्या मुंबईला पोहोचेल. भुकेने मेला तरी त्याच्या बायका पोरांना पत्ता लागणार नाही. ती बिचारी कल्पना करीत असतील, आपला बाप पैसे मिळविल मग आपण 2 वेळ जेवू.
काव्याच्या दृष्टीने हा विषय कितीही मनोज्ञ असला तरी त्यातील सत्याने माझे अंतःकरण फुटून गेले. मग हा जगणार कसा? 2 दिवस उपाशी असूनही हा चोरी का करत नाही? हा नीती कुणासाठी पाळतो? सूर्याबरोबर खुशालीचा निरोप पाठवणे इतकी माया त्याच्याजवळ आहे. सूर्यावर देवावर याचा विश्वास का बरं बसावा? पण त्याविना तो जगणार कसं? आमच्या सारख्यांना देवाची गरज नसेल, त्याला परमेश्वर हवा होता. देवाजवळ प्रार्थना करील, माझी कच्ची बच्ची सुखात ठेव. कशाला त्याच्या अंतःकरणाच्या चिंधड्या करा? जी सत्य मला आकलन झाली ती इतक्या विदारक स्वरूपात की माझी गात्रे विकल होऊन गेली. हा इतका दुःखी आहे, पण याचे तोंड यात किंचित देखील मलूल नाही. तरणाताठा मनुष्य एकदम मेला तरी त्याच्या तोंडावर तजेराच असतो. तसे त्याचे झाले असेल का? आणि तसे नसेल तर त्याला जीवन कोण पुरवतं? पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली? या संत वचनांनी तो आपला जीव निववित असेल का? किती काहूर उठले होते माझ्या मनात. दुसरा कसलाही विचार न करता माझ्या फराळाचा डबा मी त्याच्यापुढे ठेवला. भाऊ हे घे. माझ्या बायकोने हे पदार्थ स्वतः आपल्या हाताने केले आहेत. अगदी गरम आहेत. तू खा. उद्याची तुझी काळजी देव करेल. कदाचित त्याला त्याच्या पत्नीची आठवण झाली असावी. त्या हळुवार मनस्थितीत त्याला गदगदून आले आणि तो गहीवरून म्हणाला, साहेब सुखी राहो तुमची घरधनी, पण मला ते खाण्याचा हक्क नाही. इतक्या उमरीत मी कधी दान घेतलं नाही. हात आहेत तोवर भिक्षा मागणार नाही. रागावू नका, देव सुखी ठेवील तुम्हाला. 2 दिवसाच्या उपाशी माणसाचे उद्गार माझ्या मनोदेवतेने मला डिवचले. माझी मलाच का नंतर नकळे लाज वाटले. किती पुण्यवान जीव आहे हा. माझ्या डोळ्यात देखील पाणी आले आणि मी चिडलो देखील त्याच्यावर. का चिडलो तेही मला कळेना. भाऊ असं समज, देवाने तुझ्या पुण्याचं बक्षीस दिलं आहे. तो अनुमान करू नकोस. खा, ही भिक्षा नव्हे रे. तो क्षणभर विचारात पडला. मला वाटले तो आता खाणार. मी डबा उघडू लागलो. साहेब आम्ही लोक दुसऱ्याच्या हातचं खात नाही. हाताने करीन तेव्हा खाईन. माझा धर्म बुडेल. परंतु ते खोटे होते. त्याला वाटले असावे गरिबांना स्वाभिमान असतो, दानत असते, त्यावर या साहेबाचा विश्वास बसणार नाही, म्हणून त्याने धर्माची सभा पुढे केली. किती उज्ज्वल होता त्याचा मनोधर्म. मी खिशातून 1 रुपया काढला. हे घे. आता तर आड येणार नाही ना तुझा धर्म? मला मुंबईला भेटल्यावर मग लागेल तर परत कर. त्याने रुपया पाहताच हुंदके द्यावयास सुरुवात केली. माणसासारखा माणूस आणि त्याचा हात दिनवान हंबरडा. कुणाचे मन इतके कठोर कसे बरं असू शकेल का की हे पाहूनही ते शांत राहील. नका, मला आग्रह करू नका. माझा देव मला ते घेऊ देत नाही. माझ्या कष्टाचे नव्हतं ते पैसे. माझं तेवढं तरी सुख हिरावून घेऊ नका. तो रडता रडता थांबला. माझे तोंड त्याच्याने पाहवले नाही. तो एकदम म्हणाला, कशाला तुमची माझी भेट झाली? तुम्ही माझ्या भावासारखे आहात. माझ्या जेवणापुरते 2 आणे द्या मला. साहेब तुम्ही लढावं एवढी माझी योग्यता नाही. ते 2 आणे मात्र त्याने अगदी आतल्या पाकिटात ठेवले. कदाचित ते पैसे तो खर्च करणार नाही असे मला वाटले. तुला शपथ आहे माझी, ते पैसे तू खर्च कर. भुका, कंगाल आणि दरिद्री असून सुद्धा त्याचा भाऊ म्हणून घेताना मला अभिमान वाटला. त्यावेळी मी अशा अवस्थेत होतो की ज्यावेळी आपल्याला वाटते देवाने कशाला आपल्याला निर्माण केले. आपण गरिबांची दुःखे हलकी करू शकत नाही. परमेश्वराने आपले हृदय असे हळूवार का करावे आणि दुर्दैवानेही आपला असा पाठपुरवठा का चालवावा आणि असलेच प्रसंग वारंवार का दाखवावेत. भिकेचा पैसा घ्यायचा नाही ही त्या गरीब निर्धन जीवाची तेजस्वी नीतिमत्ता होती. एखाद्या निरागस बालकासारखे त्याचे मन होते. एखाद्या रांझरी सारखा त्याच्या जीविताचा ओघ निर्मल आणि अखंड होता. काठावरच्या वनस्पती जीवन शोषित असतील त्याच्यातून. थोड्या वेळाने माझा आवेग कमी झाला. त्यालाही माझ्याबद्दल आपलेपणा वाटला. तो मोकळेपणाने मला घरच्या गोष्टी सांगू लागला. पुढचे बेतही त्याने मला सांगितले. दादा तुमची आठवण मोठी खोल राहील मला. आता मुंबईला जाईन. कुठंतरी कामधंदा मिळेलच. तिथं पुष्कळ पैसेवाले आहेत म्हणे. त्यांनी पुष्कळ कारखाने काढले आहेत आपल्या पैशावर. कुणीही ठेवील मला मजुरीला. मुंबईला जशी त्याच्याकरता नोकरी राखूनच ठेवली होती. त्याला आत्मविश्वास वाटत होता. आशा कशी असते नाही का? मला भीती वाटे
उंचावर कोसळणारी नदी पर्वतांच्या दऱ्यात पुष्कळदा लुप्त होते. मुंबईसारख्या अफाट समुद्रात त्याच्याबद्दलच्या आपलेपणाने मला कोणताही अभद्र विचार करावासा वाटेना. पुढचे स्टेशन माझे म्हणून मी सामानाच्या आवरावर चालवली. 2 आणे देऊन मी त्याचे हृदयच विकत घेतले होते जणू. तो मला म्हणाला, दादा तुम्ही मुंबईला आलात की मला भेटा, मी तुम्हाला जेवायला बोलवीन. गरीबाची ओळख असू द्या, माझे हेही दिवस देव बदलून देईलच. गरिबांचे दिवस देव बदलून देईल. गरिबांच्या देवा, कोणत्या नवसाला पाहून तू त्याचे दिवस बदलून देशील रे? सतत रक्त, सतत अश्रू हीच तर तुझ्या अनुग्रहाची किंमत असेल तर ती किंमत तुला युगानुयुगांपासून देत आले आहेत. माझे स्टेशन आले. त्याने सामान उतरवून दिले, मला नमस्कार केला. आपल्या सगळ्या सोयऱ्यांना सोडल्यासारखे त्याचे तोंड उतरले होते, त्याचे डोळे भरून आले होते. आगगाडी माझ्या समोरून निघून गेली. आता हा जीव मुंबईला जाईल. मुंबईला समुद्र आहे, त्या समुद्राला असंख्य नद्या येऊन मिळतात. शीतल मधुर पाणी असते त्यांचे, पण तरी देखील समुद्र खारा आणि कडवटच. त्या समुद्रात मासे असतात, त्या समुद्रात मगरी असतात. लहान माशांना मगरी खाऊन टाकतात. समुद्राचे पाणी खारे आणि कडवटच. ही कोवळी भुकेली मासळी त्या समुद्रात चालली आहे. ही कसली जगते कुणाच्या तरी भक्ष्यस्थानी. मुंबईला पुष्कळ पैसेवाले लोक आहेत म्हणे. धन्यवाद.